हॅलो गाईज, कसे आहात? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम. तर आज आपण करणार आहोत घरगुती अशी मुरमुरे, फरसाण आणि ह्या सर्व साहित्यापासून छान अशी कांदा भेळ. बघा, कांदा भेळ बनवण्यासाठी आपण हे अशी कोथिंबीर, हिरवी मिरची, टोमॅटो चिरून घेतलेला आहे. हे माझ्याकडं फरसाण आहे राठोडचं, तुफानचं म्हणून. खूप छान लागतं ते, टेस्टी आहे खूप. तर आता एक पॅन घेतला आहे आपण. पॅनमध्ये हे खूप अगदी कुरकुरीत असे छान मुरमुरे आहेत हे आपले. बघा, अगदी फ्रेश असे मस्त दाणेदार पांढरे शुभ्र, बघू शकता इतके छान आपले हे मुरमुरे आहेत. मुरमुरे घेतले आपण आपल्या म्हणजे जेवढे मेंबर आहेत त्यानुसार, आणि त्यात फरसाण घालतो आहे. हे फरसाण तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता. माझ्याकडे हे राठोडचं होतं त्यामुळे मी हेच यूज करते आहे. हे सगळं चिरून घेतलेलं आहे आपण. टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची. बघा किती सुंदर बारीक छान चिरलं आहे, फ्रेश होतं सगळं. थोडंसं तांबडं तिखट टाकलं, थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं थोडंसं. अगदी किंचित घातलं तरी चालेल, कारण फरसाणमध्ये ऑलरेडी मिठाचं प्रमाण व्यवस्थित असतं. थोडंसं लिंबू पिळून घेऊया त्याच्यात. असेल तर थोडा चिंचेचा कोळ घातला तरी चालेल, पण मी नुसतं लिंबूच पिळला आहे. आणि हे सगळं मिश्रण आपण असं एकत्र करून घेऊयात छान. बघा किती सुंदर आणि आपली दाणेदार अशी भेळ तयार होत आहे. आणि खूप झटपट होणारी अशी, पटकन मुलांना असं नाश्ता टाईम लाईट काही खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही असं पटकन काढून खाऊ शकता. बघा, अगदी कमी वेळेत आणि कमी पदार्थात पटकन होणारी अशी ही भेळ आहे. खूप सुंदर लागते, अगदी साध्या पद्धतीने बनवलेली भेळ.